नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आणखी 50 क्वेश्चन इम्पॉर्टंट 50 क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपला प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यातला एक ना एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. 0.25ने तुमचा रिझल्ट जातो. यातला एक जरी क्वेश्चन तुम्हाला सोडवता आला तरी छानच आहे. चला, वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, वास्को द गामा याचे भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी आगमन झाले? कुठं आगमन झालेलं होतं? तर कालिकत येथं वास्को द गामा यांचं भारतात सर्वप्रथम आगमन झालेलं होतं. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो आहे 1 मे. काही क्वेश्चन एखादा क्वेश्चन डबल येऊ शकतो, तर तो तुम्हाला रिव्हिजनसाठी आहे. चला, पुढचा प्रश्न, कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर ते आहेत विष्णू वामन शिरवाडकर, ज्याला आपण म्हणतो वा शिरवाडकर. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर. त्यांनाच टोपण नाव काय आहे? तर कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला होता? तर तो आहे लाहोरचं अधिवेशन. त्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मांडण्यात आलेला होता, लाहोरच्या अधिवेशनात. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? तर तो आहे वास्को द गामा. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले? कोणते होते? तर ते पोर्तुगीज. पुढचा प्रश्न, 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? ते होते सर ॲलन ह्यूम. कधी झाली होती? तर 1885 मध्ये. पुढचा प्रश्न घ्या, कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते? तर ती आहे गोदावरी नदी. पुढचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ते तर होते सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. पुढचा प्रश्न, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? तर ती 1942 मध्ये सुरू झालेली आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? कोण लावलेला आहे? तर जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कोणी स्थापन केली? तर ती स्थापन केलेली आहे बिल गेट्स यांनी. पुढचा प्रश्न पहा, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? कोणास म्हटलं जातं? तर ते राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर केव्हा सुरू झालेलं होतं? तर ते 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे,
चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? तर तो होता नीळ पिकवण्याच्या संबंधित होता. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा नीळ पिकवण्याच्या संबंधित होता. पुढचा प्रश्न घ्या. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? किती वर्षाचा असतो रे? 5 वर्षाचा असतो. लक्षात ठेवा. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली? कोण केली होती? तर राजपुतांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांना मदत केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. पुढचा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे रासबिहारी बोस यांनी. पुढचा प्रश्न, उस्ताद झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर ते आहेत तबला. तबला वाद्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? तर स्टुटगार्टमध्ये ते फडकवलेला आहे. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व आपल्या सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. पाक्षिक हे दर 15 दिवसाला प्रकाशित होते. आनुवंशिकतेचा सिद्धांत कुणी मांडलेला आहे? तर डार्विन यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ते केलेले आहे महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य कोणी म्हटलेले आहे? तर बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलेलं आहे. फ्रंटियर गांधी म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? शाहिद आणि स्वराज्य. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 30च प्रश्न पाहिलेले आहेत. राहिलेले प्रश्न आपण नंतर बघूयात. धन्यवाद.